तर आजच्या पाठाचं नाव आहे आपल्या LED लाईट्स। तर LED लाईट धड्यामध्ये LED लॅम्पचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि या LED लॅम्पची आपल्याला इनकॅन्डेसेंट लॅम्प आणि हा CFL या दोघांशी तुलना करायची। आज आपण मोठ्या प्रमाणात घरामध्ये LED वापरतो कारण त्याचे असंख्य फायदे आहेत। म्हणजे तो वीज बचत आपल्याला करून देतो, त्याच्यानंतर पैशाची बचत करून देतो आणि वातावरणातील घटकांमध्ये तो आपल्याला उपयोगी असतो। तर हे कशा पद्धतीने असतं तर या तिघांमध्ये जर आपण कंपॅरिझन केलं तर ते तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल की हा LED अधिक चांगला कसा। तर आपल्या आजच्या पाठाचं नाव आहे LED इफिशियन्सी कंपॅरिझन विथ CFL अँड इनकॅन्डेसेंट लॅम्प। तर या पाठामध्ये 154 पेजवर 154 आणि 55 वर या तिघांचा तुलनात्मक तक्ता दर्शवलेला आहे। तो टेबल आता या व्हिडिओ सोबतच मी तुम्हाला पाठवत आहे आणि त्याच्यावरून आपल्याला स्टडी करायचा। तर एकदम काळजीपूर्वक लक्षात घ्या की हा LED जास्त महत्त्वाचा कसा। ओके, हा तर या तिघांमधील कंपॅरिझन आपल्याला करायचा आहे। हा जो आहे हा LED लॅम्प आहे, हा इनकॅन्डेसेंट लॅम्प आणि हा CFL। LED म्हणजे काय? लाईट इमिटिंग डायोड। हा इनकॅन्डेसेंट लॅम्प आणि हा आपला आहे, हा आहे तो काय? CFL। CFL चा लॉंग फॉर्म कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्प। आता या तिघांमध्ये तुलना दर्शवायची आहे, तो तक्ता आपला महत्त्वाचा आपल्याला शिकायचा आहे। तर त्यावरून आपल्या पाठाचं नाव आहे LED एफिशियन्सी कंपॅरिझन विथ CFL अँड इनकॅन्डेसेंट लॅम्प। तर याच्यामध्ये इनकॅन्डेसेंट लॅम्प सगळ्यात अगोदर वापरला जायचा हा, मग त्याच्यानंतर CFL आपण वापरत होतो आणि आता मोठ्या प्रमाणात आपण हा LEDचा वापर करतो, असं हे वर लिहून दिलेलं आहे। तर नाउअडेज LED लाईट्स आर मोर पॉप्युलर अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजी इन लाइटिंग सिस्टीम, म्हणून मग आपण LEDचा वापर करतो। मग या तक्त्यामध्ये त्यांची तुलना दर्शवलेली। तर पहिला मुद्दा आहे एनर्जी इफिशियन्सी अँड एनर्जी कॉस्ट। तर या मुद्द्यांतर्गत पहिलं नाव आहे लाईफ स्पॅन म्हणजे आयुष्यमान, ॲव्हरेजली दिलेलं आहे। तर LEDचं ते किती आहे? 50,000 तास। त्याच्यानंतर इनकॅन्डेसेंट लॅम्प आहे त्याचं 1200 तास आणि CFLचं 8000 आवर्स म्हणजे 8000 तास। म्हणजे जास्त कोण टिकेल जास्त दिवस? 50,000 तास म्हणजे LED जास्त आपल्याला जास्त सेवा देऊ शकतो। दुसरा मुद्दा आहे वॅट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी यूज इक्विव्हॅलंट टू 60 वॅट बल्ब। म्हणजे 60 वॅटचा बल्ब असेल तर त्याला जेवढी ऊर्जा लागेल तेवढीच ऊर्जा LEDच्या फक्त 6 ते 8 वॅटला लागते आणि CFLला तो 13 ते 15 वॅट्स इतका असायला पाहिजे। तर LED आणि इनकॅन्डेसेंटमध्ये किती? जवळपास इकडे 6 येतं आणि तिकडे 60, तर 10 पट ऊर्जा बचत आपली होते। तिसरा मुद्दा आहे किलोवॅट्स पर इयर, म्हणजे वर्षामध्ये किलोवॅट किती वापरले जातात। तर आपल्या LEDद्वारे ते 329 आहेत किलोवॅट आवर पर इयर असं लिहिलेलं आहे ते। त्याच्यानंतर बल्बचं 3285 किलोवॅट आणि CFL 767 किलोवॅट आहे का नाही। पुढचा मुद्दा आहे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट, म्हणजे वातावरणाचा या तिघांवर काय परिणाम होतो। त्याच्यातला पहिला मुद्दा आहे कंटेन्स द टॉक्सिक मर्क्युरी। तर LED मध्ये ते नो आहे, इनकॅन्डेसेंट लॅम्पमध्ये पण नो आहे आणि CFL मध्ये यस म्हटलेलं आहे। मर्क्युरी इज व्हेरी टॉक्सिक टू हेल्थ अँड द एन्व्हायरमेंट, म्हणजे ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आणि वातावरणाच्या दृष्टीने हानिकारक असतं। त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे दुसरा नंबरचा ROHS कंप्लेंट। ROHS कंप्लेंट समजेल, ROHS चा लॉंग फॉर्म काळजीपूर्वक लक्षात घ्या,
रिस्ट्रिक्शन्स ऑफ हजार्डस सबस्टन्सेस. येते लक्षात? रिस्ट्रिक्शन्स ऑफ हजार्डस सबस्टन्सेस कंप्लेन. हजार्डस म्हणजे ते पण असे हानिकारक, परंतु त्यांना रिस्ट्रिक्शन आहे. म्हणजे असं जे असेल हानिकारक त्यांना रिस्ट्रिक्शन कोण करतंय? LED वालं करतंय, इनकॅन्डेन्सन पण करतंय, परंतु CFL नाही करत आहे. नो कंटेन 1 mg milligram to 5 milligram of mercury and is major risk to the environment. त्याच्यामध्ये रिस्ट्रिक्शन नसल्यामुळे ती आपल्यासाठी रिस्क होऊन गेलेली. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे कार्बन डायऑक्साईड एमिशन 30 bulbs per year. Lower energy consumption decreases CO2 emission, sulfur oxide and high level nuclear waste. म्हणजे कार्बन डायऑक्साईड पण त्याच्यातून निघतोय, सल्फर ऑक्साईड पण निघतंय आणि हाय लेवल म्हणजे उच्च लेवलचे न्यूक्लिअर वेस्टेज पण वातावरण दूषित करतात. तर याच्यामध्ये LED मध्ये आहे ते 451 pounds per year म्हणजे अत्यंत कमी आहे. बल्बमध्ये ते 4500 pounds इतके आहेत आणि CFL मध्ये 1051 pounds per year आहे. म्हणजे हे जास्त चांगलं आहे LED. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे, तिसरा मुद्दा आहे इम्पॉर्टंट फॅक्ट्स. याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे सेन्सिटिव्हिटी टू लोअर टेम्परेचर, म्हणजे कमी तापमानावर सेन्सिटिव्ह असं. तर LED लाईट नन म्हणजे काहीच नाही, आणि बल्ब हा काही प्रमाणात म्हणजे सेन्स करतो, आणि हा CFL हा 100% म्हणजे जास्त प्रमाण. मे नॉट वर्क अंडर -10 degrees Fahrenheit और ओव्हर 120 degrees Fahrenheit. म्हणजे 10 पेक्षा कमी तापमान असलं आणि 120 पेक्षा जास्त असलं तर तो व्यवस्थित कार्य करणार नाही. दुसरा मुद्दा आहे सेन्सिटिव्ह टू ह्युमिडिटी. आर्द्रता असते वातावरणातील आर्द्रता, आर्द्रतेला सेन्सिटिव्ह LED नाही, म्हणजे त्याच्यावर काही परिणाम होत नाही. बल्बवर सम म्हणजे थोडाफार होतो आणि CFL वर जास्त प्रमाण होतो. त्याच्यानंतर 3 नंबरचा मुद्दा आहे टर्न्स ऑफ इन्स्टंटली, म्हणजे आपण बटन चालू केल्या लगेच लागतं की नाही. तर LED लगेच लागतो, यस. बल्ब पण यस, आणि CFL हा नो आहे, टेक्स टाइम टू वॉर्म अप. म्हणजे आपण लावलं ना तर तेव्हा एकदम कमी त्याचा उजेड असतो आणि कालांतराने तो वाढत जातो जसा हीट होतो तसा. चौथा मुद्दा आहे ड्युरेबिलिटी, म्हणजे असं सक्षम म्हणजे दणकाट. तर LED हा व्हेरी ड्युरेबल आहे, खूप पक्का आहे. बल्ब हा नॉट व्हेरी ड्युरेबल, ग्लास और फिलामेंट कॅन ब्रेक इझिली. म्हणजे तो एवढा चांगला नाही आहे, त्याचा ग्लास किंवा फिलामेंट किंवा आपण तुटू शकतो. आणि CFL नॉट व्हेरी ड्युरेबल, ग्लास कॅन ब्रेक इझिली, म्हणजे तो जास्त ड्युरेबल नाही आणि ग्लास फुटू शकतो. पुढचा मुद्दा आहे 5वा हीट एमिटेड. हीट एमिटेड उष्णता उत्सर्जन होणे. तर सगळ्यात कमी LED मध्ये आहे ती 3.4 BTUs पर आवर, बल्बमध्ये 85 आहे आणि CFL मध्ये ती 30 इतकी आहे. BTU माहिती आहे, हीट एमिटेड म्हणजे उष्णतेचं ते एकक असायला पाहिजे. तर BTU म्हणजे त्याचा लॉंग फॉर्म आहे, लक्षात ठेवा, ब्रिटिश थर्मल युनिट. BTU मीन्स ब्रिटिश थर्मल युनिट. थर्मल म्हणजे उष्णतेची, हीट एनर्जी असेल तर त्याचं ते युनिट आहे. नुसत्या एनर्जीचं युनिट ज्यूल असतं आहे की नाही. तर 1 BTU म्हणजे किती असतं, 1055.5 इतके ज्यूल्स. लक्षात ठेवा, फॉर द सेक ऑफ सिम्प्लिसिटी फक्त 1055 ज्यूल्स एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे 1 BTU तुमच्या लक्षात राहण्यासाठी 1 BTU इज इक्वल टू
1055 इतके ज्यूल्स. ओके, तर मग याच्या सगळ्यात अगोदर LED 3.4 आहे, बल्ब 85 आणि CFL 30 आहे. त्याच्यानंतर फेलियर मोड्स आहे, शेवटचा 6 नंबर. फेलियर मोड्सवर LED ला म्हटलेलं आहे नॉन टिपिकल, याला सम, आणि CFL ला यस म्हटलेलं आहे. मे कॅच ऑन फायर, स्मोक और एमिट अँड ऑर्डर. अशा प्रकारे मग पुढच्या पेजवर आहे. हाच तक्ता कंटिन्यू चालू पेज नंबर 156 वर. मुद्दा आहे लाईट आउटपुट. लाईट आउटपुट किती असतं, तर या इथे टेबलमध्ये ल्युमेन्स दिलेले आहे, म्हणजे प्रकाशाची तीव्रता किती असेल, आणि मग हे वॅट्समध्ये किमती दिलेल्या आहेत. तर इथे 450 ल्युमेन्स आहे. एवढं म्हणजे ल्युमेन्स प्राप्त करण्याकरिता इथे वॅटेज फक्त 4 ते 5 आहे, इथे 40 वॅट आहे, आणि CFL मध्ये ते 9 ते 13 इतके वॅट आहे. तसंच 800ला 6 ते 8, बल्बचे 60 आणि CFL चे 13 ते 15 इतके आहे. अशा पद्धतीने हे 800, 1100, 1600, 2600 यांच्यासाठी हे वॅटेज दिलेले आहेत. तर हे सगळ्यात कमी आपले LED लाईटचे आहेत, म्हणजे आपली ऊर्जा बचत कमी याच्यात आपल्याला जास्त ल्युमेन्स प्राप्त होत आहे. ओके, आता या ठिकाणी त्याचे कॅरेक्टरिस्टिक दाखवलेले आहेत LED लाईटचे. कलर क्वालिटी म्हणजे कलर चांगला असतो. त्याच्यानंतर लाईट आउटपुट, त्याचं आउटपुट चांगलं असतं. 3 नंबर लेस पॉवर कन्झम्पशन, ऊर्जा बचत कमी. नंबर 4 हाय एफिशियन्सी जास्त. लॉंग लाईफ टाईम, आयुर्मान खूप जास्त. स्मॉलेस्ट इन साईज. त्याच्यानंतर हाय रेजिस्टन्स टू स्विचिंग सायकल्स. इमिजिएट लाईट ॲट स्विचिंग ऑन, लावल्या सुरू होतो. वाईड ऑपरेटिंग टेम्परेचर रेंज, म्हणजे मोठ्या टेम्परेचर रेंजवर कार्य. हाय इम्पॅक्ट अँड व्हायब्रेशन रेजिस्टन्स. नो UV, अल्ट्राव्हायलेट और IR रेडिएशन. इन्फ्रारेड, अल्ट्राव्हायलेट आणि इन्फ्रारेड रेडिएशन त्याच्यात नसतात. हाय कलर सॅच्युरेशन लेवल विदाउट फिल्टरिंग, आणि मर्क्युरी फ्री. इतके त्याचे महत्त्वाचे कॅरेक्टरिस्टिक आहे. आता हा टेबल नंबर 2 बघायचा 156 वरचा. याच्यामध्ये टाइप्स ऑफ बल्ब दिलेले आहेत. पहिल्या कॉलममध्ये इनकॅन्डेसन बल्ब, CFL आणि LED असं दिलेलं आहे, आणि त्यांचं लाईफ टाईम दिलेलं आहे. म्हणजे बल्बचं 750 ते 2000 तास याच्यामधलं आहे. CFLचं 6000 ते 10000 इतकं आहे लाईफ टाईम, आणि LED लाईट्सचं ते 20000 ते 50000 इतके तास आहे. म्हणजे जास्त दिवस हा चालेल आहे का नाही LED. त्याच्याच खाली अजून एक चार्ट आहे टेबल नंबर 3, हा पण तितकाच महत्वाचा आहे. याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे अप्रॉक्सिमेट कॉस्ट पर बल्ब, म्हणजे एका बल्बची कॉस्ट किती असू शकते. तर बल्बची असते 20, CFL ची 100 आणि LED ची असते 250. म्हणजे इथे किंमत सगळ्यात जास्त 250 आपल्या LED ची दर्शवलेली आहे. परंतु तरी ती आपल्याला कशी परवडते हे आपल्याला पुढे चालून लक्षात येईल. मग दुसरा आहे ॲव्हरेज लाईफ स्पॅन 1200 आवर्स, CFLचा 8000 आणि LEDचं 25000. वॅट्स यूज, बल्बचं 60 आहे, CFL 15 आणि LED 10. नंबर ऑफ बल्ब्स नीडेड फॉर 25000 आवर्स ऑफ यूज, म्हणजे 25000 तासासाठी किती बल्ब लागतील. तर बल्ब 20 लागतील, CFL 3 लागतील, आणि तेच काम LEDचं फक्त एकच करेल. ठीक आहे नाही. म्हणजे 20 बल्ब आपण विकत घेतले तर मग त्याला 20 आणि 20 400 रुपये लागतील. तेवढंच कार्य 250 रुपयाला एक LED करतोय असा त्याचा अर्थ आहे.
त्याच्यानंतर टोटल परचेस प्राइस ही बल्बची 1200 झाली, CFLची 300 आणि LEDची 250 झाली. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे टोटल कॉस्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी यूज. बल्बची 4500, CFLची 1125 आणि LEDची 750 मात्र आहे. म्हणून टोटल ऑपरेशनल कॉस्ट ओव्हर 25,000 कशी काढलेली. बल्बची 5700 आहे, CFLची 1425 आहे आणि LEDची फक्त 1000 इतकी आहे. म्हणून तो जर किमतीने जरी 250 रुपयाचा असला तर त्याच्यामुळे होणारा खर्च आपला फक्त 1000 रुपये इतकाच आहे. आणि बल्ब जरी 20 रुपयाचा असला तरी त्याच्यामुळे होणारा खर्च हा 5700 आहे. CFL 100 रुपयाचा असला तर त्याच्यामुळे होणारा खर्च 1425 आहे. तर इतके ते फरक आणि मुद्दे आहेत या तिघांमधले. ओके.